नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23साठीची जी ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली आहे. आजपासून 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतात. इथे पाहू शकता अधिकृत माहिती जी आहे त्यानुसार अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 5 मार्च 2024. तर आता अर्ज करताना जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून पुढची जी प्रोसेस आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पोलीस भरतीची जी मेगा भरती आहे 17,471 जागांसाठीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. याबद्दल डॉक्युमेंट प्रोसेस काय काय आहे तिथे पाहू शकता. जे अधिकृत जे नोटिफिकेशन आहे त्याचबरोबर जी महत्त्वाची जी गाईडलाईन इन्स्ट्रक्शन जारी करण्यात आलेली आहेत पोलीस विभागाकडून त्याच्यानुसार पाहू शकता. पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई त्याचबरोबर कारागृह शिपाई भरती 2023 करता उमेदवारांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना म्हणजेच डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची जी गाईडलाईन इन्स्ट्रक्शन्स आहेत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता. अर्ज ऑनलाईन भरण्याकरता आवश्यक माहिती याची वेबसाईट आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaiti.org. इथे पाहू शकता ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुद्धा ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जाहिरातीत नमूद अर्हता व अटींची पूर्तता करणारे उमेदवार यांनी खाली दिलेल्या विहित दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत. यासाठी अर्ज भरण्यासाठीची सुरुवात आहे 5 मार्च 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2024. परीक्षा शुल्क पाहू शकता. पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह शिपाई यासाठी 450 रुपये आहे. खुला प्रवर्गासाठी, मागास प्रवर्गासाठी 350 रुपये अशी फी आहे. सदरचे शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. तुम्हाला एकदा पेमेंट केल्यानंतर ते रिफंड होणार नाही आहे. सर्वसाधारण सूचना पाहू शकता. पोलीस भरती 2023 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या संवर्गात दिनांक 31 डिसेंबर 2022-23 अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणाअंतर्गत मागील अनुशेष व बिंदू नावावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये दुसरं पाहू शकता. पोलीस भरती 2023 च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. निवड यादीमध्ये नावांचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजू नये. त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्त झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखाने वेळोवेळी विहित केलेली कर्तव्ये पार पाडावी लागतील. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाहूया. महत्त्वाचे आवश्यक जे कागदपत्रे आहेत सर्व आवश्यक कागदपत्रे व आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी त्या प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणजे तयार असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना सुद्धा जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते तुमच्याबरोबर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते अर्ज करण्याच्या अगोदर तयार असणं आवश्यक आहे. इथे पाहू शकता. HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र सर्टिफिकेट आहे आणि मार्क लिस्ट आहे असणे आवश्यक आहे. दुसरा आहे जन्माचा दाखला. त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र आहे. चौथा आहे जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट. पाचवं आहे जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT. खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र. गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र आहे. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथ बाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन असल्याचं प्रमाणपत्र आहे.
EWS प्रमाणपत्र आहे, NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जी आहेत सर्टिफिकेशन ती तुमच्याकडे तयार असणे आवश्यक आहे. उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासणी येतील. म्हणजे फायनल सिलेक्शनच्या वेळेला ही जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, कारण ही डॉक्युमेंट्स त्यावेळेला तपासली जातील. तर याच्यामध्ये पाहू शकता पुढची जी माहिती आहे, पोलीस शिपाई गट क साठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखाली पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व आस्थापनेवरील पोलीस शिपाई गट क लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याच्यामध्ये राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याची नावं पाहू शकता. याच्यामध्ये सगळी नावं देण्यात आलेली आहेत. ज्या घटकामध्ये पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे याच्यामध्ये बृहन्मुंबई आयुक्तालय आहे, त्याच्यानंतर ठाणे आयुक्तालय, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर आहे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग मुंबई, ठाणे ग्रामीण जिल्हा, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण जिल्हा, 18 अहमदनगर आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा आहे, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आहे, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी जिल्हा, नागपूर ग्रामीण जिल्हा आहे, 35, भंडारा जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, लोहमार्ग पुणे जिल्हा, त्याचबरोबर लोहमार्ग औरंगाबाद जिल्हा. सेवा प्रवेश नियम पाहू शकता. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदासाठी खालील सेवा प्रवेश नियम लागू राहतील. याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये वेळोवेळी नमूद करण्यात आलेल्या सुधारणांसह जी महत्त्वाची माहिती आहे ती अधिकृत जी वेबसाईट आहे mahapolice.gov.in या वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा पाहू शकता. अर्ज सादर करण्याच्या म्हणजे अंतिम दिनांक आहे 31 मार्च 2024 रोजी. उमेदवाराचे वय जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान आहे. त्याच्यानंतर मागास प्रवर्गासाठी आहे 18 ते 33 वर्ष, 5 वर्षाची सूट आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी 18 ते 45 आहे. भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45 वर्ष आहे. माजी सैनिकांसाठी 18 ते उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेचा कालावधी 3 वर्षे इतका राहील. त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी 18 ते 55 वर्ष आहे. अनाथसाठी 18 ते 33 वर्ष. समांतर आरक्षणामधील उमेदवार आहेत यांच्यासाठी महिला उमेदवार 18 ते 38, मागासमध्ये 33 वर्ष आहे. खेळाडू उमेदवारासाठी 18 ते 28.5 प्लस वर्ष आहेत आणि 33 प्लस 5 वर्ष आहेत मागास प्रवर्गासाठी, म्हणजे 33 आणि 38. पोलीस पाल्यासाठी 18 ते 28 आहे आणि मागास प्रवर्ग 33 वर्ष. गृहरक्षकसाठी 18 ते 28 आहे, मागास प्रवर्ग 33 वर्ष. माजी सैनिकांवर अवलंबून असलेले पाल्य यांच्यासाठी आहे 18 वर्ष, 18 ते 28 प्लस 3 वर्ष आणि मागास प्रवर्ग 33 प्लस 3 वर्ष. शैक्षणिक अर्हता पाहू शकता महत्त्वाची आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत म्हणजेच इयत्ता 12वी किंवा शासनाने परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण असलेल्या आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता माजी सैनिक 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण IASC इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र. 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता याच्यामध्ये उंची जी आहे महिला उमेदवारांकरता 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, पुरुष उमेदवारांकरता 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी.
त्याचबरोबर छाती पाहू शकता, पुरुष उमेदवारांकरता न फुगवता 19 सेंटीमीटर आणि पेक्षा कमी नसावी. त्याचबरोबर फुगवलेली छाती याच्यामध्ये 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त फरक नसावा. सूट पाहू शकता, शासनाने घोषित केलेले नक्षत्र भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार यांना सूट आहे याच्यासाठीची. तर याच्यामध्ये महत्त्वाची माहिती जी आहे, जी गाईडलाईन इन्स्ट्रक्शनची PDF आहे, याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असला तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. डिटेलमध्ये माहिती आहे अर्हतेबद्दलची सुद्धा. त्याच्यामध्ये पाहू शकता, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियमानुसार संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र धार करणे आवश्यक आहे. म्हणजे MSCIT पास असणे आवश्यक आहे तुमच्यासाठी शैक्षणिक अर्हतेसाठीचं. तर यानुसार महत्त्वाची माहिती, शारीरिक चाचणी कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे पाहू शकता. याच्यामध्ये पहिली जी आहे, ऑनलाईन फॉर्म सबमिट झाल्यानंतर पहिली जी शारीरिक चाचणी आहे त्यासाठी बोलवण्यात येईल सगळ्या उमेदवारांसाठी. त्याच्यामध्ये पाहू शकता, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011च्या शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. याच्यामध्ये पुरुष उमेदवार 1600 मीटर धावण्यासाठी 20 गुण आहेत, 100 मीटर धावण्यासाठी 15, गोळाफेकसाठी 15 अशी एकूण 50 गुणांची आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15, गोळाफेकसाठी 15 गुण, एकूण 50 गुणांची आहे. त्याच्यानंतर तृतीयपंथी उमेदवारांसाठीची 50 गुणांची. त्याचबरोबर लेखी चाचणी पाहू शकता. याच्यामध्ये शारीरिक चाचणी झाल्याच्या नंतर पुढची जी प्रोसेस आहे, पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. याच्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 110 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र असतील. तर याच्यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40%पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. त्याच्यामध्ये लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक पुढे निश्चित करण्यात येईल. त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एकाच पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सदरची बाब लक्षात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही एकाच पदासाठी एकदा अर्ज करू शकता. लेखी परीक्षेमध्ये विषय पाहू शकता कोणते कोणते आहेत. अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि त्याच्या वरील पदावरता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या रिक्त पदांनुसार अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निगमित केलेल्या आदेशानुसार जाहीर करण्यात येईल. याच्यामध्ये पोलीस शिपाई चालकसाठी पाहू शकता, महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेशनुसार शासनाने वेळोवेळी केलेल्या तरतुदीनुसार याच्यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठी कोणत्या कोणत्या विभागासाठीची आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. 26 वेगवेगळे जिल्हे आहेत यासाठीचे आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा इथे देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी महत्त्वाची माहिती आहे, शैक्षणिक पात्रता आहे, वयोमर्यादा आहे, त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये शारीरिक पात्रता आहे, लेखी चाचणी आहे, याबद्दलची माहिती महत्त्वाची माहिती या PDF देण्यात आलेली आहे. याची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 साठीची महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत, त्याचबरोबर महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स बरोबर असणे आवश्यक आहे, तयार ठेवणे आवश्यक आहे, याबद्दलची माहिती होती. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.